नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसभा पूर्व परीक्षा 2024 जी काय आहे ती पुढे ढकलली गेलेली आहे. नेमकी ही एक्झाम आता केव्हा होणार, कधी होणार याविषयी अनेक प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे. काही जण असं म्हणतात की एक प्रकारे या ठिकाणी ही जी काही एक्झाम आहे ती डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे निवडणुकांच्या मुळे. काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी ही जी काही एक्झाम आहे की जी 25 ऑगस्टला होणार होती ती काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी पुढे ढकलली गेलेली आहे हे आपल्याला सर्वांना माहीत असावं. पण आज आपण या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 सेशनातून नव्हे तर आपण राज्यसेवा 2025 सेशनातून जी काही चर्चा आहे ती सुरू करणार आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी राज्यसेवा 2025चं जे काही वर्णनात्मक स्वरूप आहे त्या वर्णनात्मक स्वरूपाच्या सेशनातून जी काही चर्चा आहे ती करण्याचे तुम्हाला माहित असेल की आपल्या मागच्या एका व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी राज्यसेवेच्या वर्णनात्मक स्वरूपाची जी काही चर्चा आहे ती सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषयाच्या स्तरावर या ठिकाणी केलेली होती. आणि त्या माध्यमातून आपण राज्यसेवा 2025च्या वर्णनात्मक स्वरूपावर किंवा विशेषतः मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपावर अधिकाधिक प्रकाश टाकला होता. विस्ताराने आपण त्याची चर्चा केली होती आणि अनेक प्रकारची सखोल माहिती आपण त्यामध्ये पाहिली होती. आजही आपण पुन्हा एकदा राज्यसेवा 2025च्या या वर्णनात्मक स्वरूपातल्या महत्वपूर्ण घटकावर प्रकाश टाकणार आहोत आणि तो महत्वपूर्ण घटक म्हणजे आन्सर रायटिंग. अनेक मुलांच्या मनामध्ये, अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राज्यसेवा 2025 पासून तयारी करत असताना हा प्रश्न पुढे येतो की आन्सर रायटिंग नेमकं कसं असावं किंवा आन्सर रायटिंग नेमकं कसं केलं जातं किंवा चांगलं उत्तर लेखन हे कसं असतं, चांगलं आन्सर रायटिंग हे नेमकं कसं असतं हे या ठिकाणी माहीत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या वर्णनात्मक स्वरूपाविषयी अनेक प्रकारचे उपप्रश्न जे काय ते निर्माण होत चाललेले आहेत. तर त्यामुळे आज आपण या ठिकाणी एका महत्वाच्या भागाला इथं हात घालतोय ते राज्यसेवा 2025 सेशनातून. आणि तो महत्वाचा भाग म्हणजे आन्सर रायटिंग नेमकं कसं असलं पाहिजे किंवा चांगलं उत्तर लेखन हे नेमकं कसं असावं. तर मित्रांनो, या ठिकाणी आज आपण या चांगलं उत्तर लेखन कसं असावं याबाबतचे काही आधारभूत घटक जे काय ते पाहणार आहोत. आणि त्या आधारभूत घटकांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारे चांगल्या प्रकारचं आन्सर रायटिंग कशा पद्धतीने करायचं असतं याविषयीचा जो काही आढावा आहे तो घ्यायचा आहे. काही आधारभूत घटक आहेत की ज्या आधारभूत घटकांचा वापर जर केला गेला तर निश्चितपणाने आपण सामान्य अध्ययनाचा पेपर असो किंवा एक प्रकारे वैकल्पिक विषयासंबंधीचा पेपर असो किंवा निबंध संबंधीचा पेपर असो, अशा प्रत्येक पेपरमध्ये आपण चांगल्या प्रकारचं उत्तर लेखन करू शकता, आन्सर रायटिंग करू शकता असं म्हणायला काही हरकत नाही. आज या ठिकाणी या व्हिडिओच्या अंतर्गत आपण आन्सर रायटिंगचे आधारभूत घटक किंवा आन्सर रायटिंगशी संबंधित टिप्स जे काय आहे ते पाहणार आहोत. आणि आज आपला हा जो काय आन्सर रायटिंगचा जो पार्ट आहे तो भाग 1 आहे. भाग 2 मध्ये आपण या आन्सर रायटिंग मध्ये आणखीन एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे काय की प्रत्येक पेपरमध्ये, मग तो पेपर सामान्य अध्ययनाचा असू द्या किंवा वैकल्पिक विषयाचा असू द्या किंवा निबंधाचा पेपर असू द्या, त्या प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला या ठिकाणी या आन्सर रायटिंगच्या दृष्टीने जर विचार केला तर प्रश्नांच्या उत्तरासाठी जी काही शब्द मर्यादा आहे ती शब्द मर्यादा निश्चित केली गेली आहे. तर त्यामुळे शब्द मर्यादेच्या अंतर्गत नेमकं उत्तर कसं लिहावं आणि शब्द मर्यादेच्या अंतर्गत उत्तर लिहित असताना नेमक्या कोणत्या सूचनांचा विचार आपण केला पाहिजे, कोणते नियम आपण पाळले पाहिजेत याचाही जो काही लेखाजोखा आहे तो आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पण शब्द मर्यादेशी संबंधित जे काही व्हिडिओ आहे तो भाग 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या भाग 1 मध्ये आपण या ठिकाणी केवळ आन्सर रायटिंगचे आधारभूत घटक किंवा एक प्रकारे आन्सर रायटिंग सेशनातून असणाऱ्या महत्वपूर्ण टिप्स या ठिकाणी पाहणार आहोत. तर भाग 2 मध्ये आपण या ठिकाणी शब्द मर्यादेच्या बाबतीत विस्ताराने चर्चा करूया आणि कशा पद्धतीने शब्द मर्यादेला विचारात घेऊन चांगलं उत्तर जे काय ते लिहिता येऊ शकतं याचा उलगडा जो काय तो भाग 2 मध्ये आपण करूया. आजच्या या भाग 1 मध्ये चांगलं उत्तर लेखन कसं असावं किंवा एक प्रकारे आन्सर रायटिंग नेमकं चांगल्या पद्धतीने कसं केलं पाहिजे याबाबत आपण जी काही प्रकाश आहे तो टाकणार आहोत किंवा याबाबतची जी काही चर्चा जी काय ती विभिन्न आधारभूत घटकांच्या आधारावर सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की चांगलं उत्तर लेखन हे करत असताना त्याचे नेमके आधारभूत घटक कोणते आहेत. हे आधारभूत घटक या ठिकाणी पाहत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी जो काही आपलं या ठिकाणी उत्तर या वर्णनात्मक स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचं आहे तर त्या उत्तराचा विस्तार जो काय आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण की जर उत्तराचा विस्तार योग्य नसेल तर आपलं चांगलं उत्तर हे असू शकणार नाही. आणि म्हणून चांगलं उत्तर असण्यासाठी उत्तराचा जो काही विस्तार आहे तो उत्तराचा विस्तार खूप महत्वाचा आहे. आणि मग या उत्तराच्या विस्तारामध्ये नेमकं काय विचार घेतलं पाहिजे, तर उत्तराचा विस्तार हा उपयुक्त असावा. म्हणजेच काय, तर प्रश्नात जे विचारले आहे तेच लिहा, प्रश्नात जे विचारले आहे तेच लिहा आणि अनावश्यक माहिती टाळा. कारण की बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येतं की आपण जेव्हा विद्यापीठी स्तरावरच्या परीक्षांच्या अंतर्गत उत्तर लिहित असतो वर्णनात्मक पातळीवर, तर तेव्हा आपल्याकडून नकळत अनावश्यक माहिती सुद्धा टाकण्याचा प्रयत्न केला जातो. कारण की शेवटी पदवीस्तरीय अभ्यासक्रमामध्ये जो कोणी पदवीस्तरीय एक प्रकारे पेपरचा
चेकर असतो किंवा परीक्षक असतो तो किती उत्तर लिहिलेलं आहे आणि किती मोठं उत्तर लिहिलेलं आहे याच्यावरच अधिकाधिक या ठिकाणी मार्क्स देण्याचा जो काही विचार आहे तो करत असतो. पण या आपल्या एकंदरीत युपीसीच्या किंवा एमपीसीच्या या वर्णात्मक स्वरूपामध्ये असं विचार घेतला जाऊ शकणार नाही. तर आपल्याला उत्तराचा विस्तार विचार घेत असताना तो उत्तराचा विस्तार अधिकाधिक उपयुक्त कसा असावा आणि त्याचबरोबर या ठिकाणी जो काही प्रश्न विचारला गेले त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच आपलं उत्तर असलं पाहिजे. अनावश्यक माहिती या ठिकाणी असू नये. कारण की बऱ्याच वेळा आपल्याला जी काही विद्यापीठ स्तरावर लागलेली सवय असते त्या सवयीचा परिणाम असा दिसून येतो की आपल्या उत्तराचा विस्तार करत असताना किंवा उत्तर लिहित असताना आपल्या मनावर कंट्रोल राहत नाही. तर त्यामुळे लिहिताना मनावर या ठिकाणी कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे आणि जेवढं विचारलं गेलेलं आहे किंवा जे विचारलं गेलेलं आहे जेवढं विचारलं गेलेलं आहे किंवा जे विचारलं गेलेलं आहे तेवढंच या ठिकाणी उत्तर लिहिणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनावश्यक माहिती त्या उत्तरामध्ये टाळली पाहिजे की जेणेकरून उपयुक्त असा त्या उत्तराचा विस्तार जो काय तो करता येऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, ते प्रश्नात जे विचारले आहेत त्या प्रश्नातलं जे काही उत्तर अपेक्षित आहे त्यातली कोणतीही गोष्ट राहणार नाही याची पण काळजी आपण घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रश्नामध्ये जे काही विचारलं गेलेलं आहे ते तर आपण लिहिणं अपेक्षितच आहे, पण त्याच्या बाहेर जाऊन लिहिण्याची गरज नाहीये. कारण की जे विचारलं आहे त्यातीलच कोणती गोष्ट राहणार नाही याची काळजी आपण प्रश्नाचं उत्तर लिहित असताना घेतली पाहिजे. म्हणजे जे काही प्रश्नाच्या अनुषंगाने विचारलं गेलेलं आहे त्यातलीही कोणती गोष्ट राहणार नाही आणि जेवढं विचारलं गेलेलं आहे तेवढंच लिहिणं, या दोन्ही गोष्टींचा उत्तराचा विस्तार करत असताना आपण विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून उत्तराचा विस्तार जो काय आहे तो अशा पद्धतीने असावा की जे विचारलं आहे तेच लिहा, अनावश्यक माहिती टाळा आणि विशेष म्हणजे या ठिकाणी प्रश्नात जे काही विचारलं गेलेलं आहे ते विचारलं गेलं तर आपण लिहिणं अपेक्षितच आहे, पण त्यातली कोणतीही गोष्ट राहणार नाही याची पण आपण या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा महत्वाचा घटक या ठिकाणी या उत्तर लेखनाच्या बाबतीत जर कोणता असेल तर तो आहे संतुलन, समतोल. आता संतुलन समतोल म्हणजे नेमकं कशातला संतुलन आणि कशातला समतोल, तर एक लक्षात घ्या की प्रश्न जर अनेक अंगांनी विचारला असेल तर त्यात संतुलन असावे. जर का या ठिकाणी आपल्याला प्रश्न जो काय आहे तो अनेक अंगांनी विचारलेला असेल तर त्यात समतोल किंवा संतुलन असणं गरजेचं आहे. म्हणजे आता थोडक्यात मी असं म्हणेन की जागतिकीकरणाच्या भारताच्या सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थितीवर नेमका कोणत्या प्रकारचा परिणाम झालेला आहे असा जर आपल्याला प्रश्न विचारला गेला तर या ठिकाणी त्या प्रश्नाचे अनेक अंग आपल्या इथे लक्षात येते. कारण की परिणामच विचारले की जागतिकीकरणाचे या ठिकाणी भारताच्या बाबतीत कोणते परिणाम झालेले आहेत, पण हे परिणाम एकाच अँगलने आहेत का, नाहीये, तर एका अंगाने नसून ते अनेक अंगाने विचारले गेलेले आहेत. म्हणजे जागतिकीकरणाचा भारताच्या सामाजिक परिस्थितीवर काय परिणाम झालेला आहे, राजकीय बाबतीत काय परिणाम झालेला आहे, आर्थिक बाबतीत काय परिणाम झालेला आहे, अशा या सगळ्या अंगाने आपण त्याचं उत्तर जेव्हा आपण लिहायचं असतं तेव्हा त्या उत्तरामध्ये त्या सगळ्या अंगाने उत्तर लिहित असताना नेमका संतुलन समतोल जो काय तो आपल्याला ठेवता आला पाहिजे. किंबहुना आणखीन एक उदाहरण मी या ठिकाणी देऊ शकतो प्रशासकीय पातळीवर की भारतीय प्रशासनातील नोकरशाहीच्या गुण दोषांची चर्चा करा. मग अशा वेळेस या ठिकाणी एक प्रकारे त्या भारतीय प्रशासनातील नोकरशाहीच्या गुण दोषांची चर्चा करत असताना गुण आणि दोष तर आपण सांगणं अपेक्षित आहे, पण त्या गुण दोषांच्या पातळीवर असणारं जे संतुलन आहे ते संतुलन पण आपल्याला ठेवता आलं पाहिजे. हे संतुलन नेमकं कशा पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे याचा संदर्भ सुद्धा मी खाली दिलेला आहे. खाली एक आणखी एक उदाहरण आपण पाहू शकता की प्रश्न जर सकारात्मक आणि नकारात्मक, आता पहा की गुणांच्या माध्यमातून सकारात्मकता पाहायला मिळते, दोषांच्या माध्यमातून नकारात्मकता पाहायला मिळते. की प्रशासनाच्या पातळीवर असणारी जी काही नोकरशाही आहे त्या नोकरशाहीचे गुण पण आहेत आणि दोष पण आहेत. म्हणजे गुणांच्या माध्यमातून सकारात्मकता आहे, दोषांच्या माध्यमातून नकारात्मकता आहे. तर मग अशा वेळेस या ठिकाणी या गुण दोषांचा विचार करत असताना त्यात समतोल कसा राहील याचा आपण विचार केला पाहिजे, त्याच्यात संतुलन कसं राहिलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे. मग आता प्रश्न जर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही दृष्टीने विचारला असेल म्हणजे थोडक्यात कसा, तर आता पहा की मी उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की भारतात संसदीय शासनापेक्षा अध्यक्षीय शासन अधिक चांगले राहिले असते. भारतात संसदीय शासनापेक्षा अध्यक्षीय शासन अधिक चांगले राहिले असते. या दृष्टीने सकारात्मक नकारात्मक भाष्य करा. म्हणजे प्रश्नाचं स्वरूप कसं आहे तर गुण दोषांच्या पातळीवर सुद्धा विचार घेतलं काय किंवा सकारात्मक नकारात्मक पातळी विचार घेतलं काय, तर दोन्हीच्याही पातळीवर आपला उत्तर लिहित असताना समतोल राखला पाहिजे किंवा संतुलन असलं पाहिजे. मग आता इथं मी उल्लेख केलेला आहे पहा की प्रश्नातील सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही दृष्टीने जेव्हा प्रश्न विचारला असेल तर प्रश्नातील तुमचे मत ते 70 ते 75% जे काय आहे ते सकारात्मक असावं आणि 20 ते 25% जे काय ते नकारात्मक असावं. म्हणजे जेव्हा आपण या ठिकाणी एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनेक अंगांनी किंवा 2 अंगांनी 2 पेक्षा अधिक अंगांनी विचारात घेत असतो तेव्हा एकदम त्यातली आपली नकारात्मकता दिसू नये हेही आपण लक्षात घेण्याची गरज आहे. नकारात्मकता का अधिकाधिक दिसू नये का, तर परीक्षकाला असं वाटतं कामा नये की हा जो विद्यार्थी आहे तो
निगेटिव्ह नेचरचा अधिकाधिक पाहायला मिळतो. त्याचे विचार जे काय ते अधिकाधिक निगेटिव्ह स्वरूपाचे आहेत असं या ठिकाणी परीक्षकाला वाटू नये, हा त्या पाठीमागचा हेतू असतो. आणि म्हणून या ठिकाणी शक्यतो आपलं उत्तर जे काय ते 70 ते 75% सकारात्मक असावं आणि 20 ते 25% जे काय ते नकारात्मक असावं असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे जेव्हा आपण या ठिकाणी संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाहीच्या सकारात्मक आणि नकारात्मकतेवर भाष्य करणार आहात, तर त्यावेळेस आपल्याला संसदीय लोकशाही ही भारताच्या दृष्टीने कशी योग्य आहे याबाबतचं मत मांडत असताना ते 70 ते 75% सकारात्मक मानता आलं पाहिजे. आणि अध्यक्षीय लोकशाही ही कशा पद्धतीने आपल्याकडे अयोग्य आहे किंवा कशी योग्य नाहीये याबाबतचं मत मांडत असताना या ठिकाणी ते 20 ते 25% तुम्ही नकारात्मक दृष्टीने मांडू शकता. म्हणजे अध्यक्षीय लोकशाहीमधल्या काही गोष्टी जरी चांगल्या असल्या, जसं आता संसदीय लोकशाहीमध्ये अस्थिरता आहे पण उत्तरदायित्व या ठिकाणी महत्वाचं समजलं जातं. पण अध्यक्षीय लोकशाहीमध्ये या ठिकाणी स्थिरता आहे, कारण की तिथं अध्यक्ष सर्वेसर्व असल्यामुळे स्थिर सरकार जे काय आहे ते असतं. पण स्थिरता यापेक्षा भारताच्या संविधानकर्त्यांनी किंवा भारताच्या संविधान रचनाकारांनी त्या स्थिरतेपेक्षा उत्तरदायित्वाला अधिकाधिक महत्व दिलेले आहे संसदीय लोकशाहीमध्ये, आणि म्हणून संसदीय लोकशाहीचा स्वीकार भारतामध्ये स्वीकार केला गेलेला आहे. तर ही जी काय सकारात्मक बाजू आहे संसदीय लोकशाहीची, ती जर आपण 70 ते 75%च्या पातळीवर चांगल्या पद्धतीने समतोल ठेवून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि अध्यक्ष लोकशाही भारताच्या रचने कशी अयोग्य आहे याचाही नकारात्मक पातळीवर विचार मांडत असताना जर आपण योग्य पद्धतीने तो मांडला, तर त्या दोन्ही दृष्टिकोनामधला जो काही समतोल आहे, तो संतुलन जो काय आहे तो योग्य पद्धतीने आपल्याला ठेवता येऊ शकेल. एवढंच नाही तर जसं मी मागाशी म्हटलं की जागतिकीकरणाचा भारताच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीवर नेमका कोणता परिणाम झालेला आहे, तर याबाबतचंही मत मांडत असताना आपलं उत्तर जे काय ते संतुलनावर आधारित असावं, समतोलावर आधारित असावं, की जेणेकरून सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू योग्य पद्धतीने आपल्याला हाताळता आल्या पाहिजेत. मग यातून या ठिकाणी काय आपल्याला दिसून येतं, तर उत्तरामध्ये पोक्तपणा आहे. उत्तरामध्ये या ठिकाणी निगेटिव्ह स्वरूप अधिकाधिक पाहायला मिळत नाही. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपला जे काही या उत्तरामधला निष्कर्ष असेल तोही अधिकाधिक सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, की जेणेकरून या ठिकाणी परीक्षकाला असं वाटावं की हा विद्यार्थी अधिकाधिक सकारात्मक पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या दृष्टिकोनाकडे पाहतोय, हेही इथं आपण लक्ष देण्याची गरज. एवढंच नव्हे तर तिसरा महत्वाचा घटक या उत्तर लेखनामधला जर कोणता असेल तर तो आहे प्रामाणिकपणा किंवा प्रमाण, असं आपण त्याला म्हणू शकतो. आता प्रामाणिकपणा किंवा प्रमाण म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता शकेल की प्रत्येक विषयाच्या पातळीवरचा असणारा प्रामाणिकपणा किंवा प्रत्येक विषयानुसार असणारा प्रामाणिकपणा किंवा प्रमाण जे काय ते वेगवेगळं असू शकतं. म्हणजे जर का तुम्हाला त्या ठिकाणी त्या सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये तो प्रश्न सोडवायचा आहे किंवा वैकल्पिक विषयामध्ये तो प्रश्न सोडवायचा आहे, तर त्या विषयानुसार सामान्य अध्ययनाचा नेमका कोणता पेपर आहे, इतिहासाचा आहे का भूगोलाचा आहे का एक प्रकारे GS 2 चा राज्यवस्तीशी संबंधित असणारा पेपर आहे, यावर या ठिकाणी त्या विषयानुसार असणारं प्रत्येक विषयाचं जे प्रमाण आहे किंवा प्रामाणिकपणा जो काय आहे तो आपल्याला सादर करणं गरजेचं असतं. मग आता हा प्रामाणिकपणा किंवा प्रमाण याचं स्वरूप नेमकं कसं असतं, तर प्रत्येक विषयानुसार वेगवेगळं आहे. कसं, तर भूगोलामध्ये तुम्हाला जर या ठिकाणी ऑथेंटिक पातळीवर नकाशाची व्यवस्थित माहिती असेल आणि नकाशा व्यवस्थित पद्धतीने सादर करता येत असेल तर त्या प्रकारचा नकाशा आपण तिथं सादर करू शकता. नकाशाच्या आधारावर या ठिकाणी उत्तर जे काय ते आपलं मांडू शकता. एवढंच नव्हे तर राज्यघटनेच्या पातळीवर, ऑथेंटिक पातळीवर, म्हणजे जर का आपल्याला त्या राज्यघटनेतल्या कलमांची व्यवस्थित माहिती असेल तरच त्या कलमांचा संदर्भ देण्याला अधिकाधिक अर्थ असणार आहे. जर कलमांची योग्य माहिती नसेल आणि उगाचच आपण वेगळ्याच प्रकारची कलम तिथं टाकत असाल आणि त्या उत्तराशी किंवा त्या प्रश्नाशी त्या कलमांचा काही संबंध नसेल तर त्याला काही अर्थ असणार नाही. म्हणजे प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तरामध्ये तुम्हाला जी काही कलम स्पष्ट करायची आहेत तर ती कलम, त्या कलमांची संख्या, कलमांचे क्रमांक योग्य पद्धतीने आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि म्हणून कलमे असोत, कायद्याची नावं आणि कायद्याचं निर्मितीचं वर्ष असेल तर तेही सांगत असताना त्याबाबतचं कायद्याचं नाव, कायद्याचं वर्ष हे योग्य पद्धतीने माहिती असावं. कायद्यातल्या कलमांच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी सुद्धा योग्य पद्धतीने मांडता आल्या पाहिजेत, की जेणेकरून आपल्याला त्या कायद्याविषयीची किंवा त्या राज्यघटनेतल्या कलमातल्या तरतुदीविषयीची पूर्ण माहिती आहे हे परीक्षकाला समजू शकेल. आणि म्हणून राज्यघटना असो किंवा भूगोलासारखा विषय असो किंवा इतिहासासारख्या विषयामध्ये सुद्धा इसवी सनाचा संदर्भ देत असताना तो सुद्धा योग्य पद्धतीने देता आला पाहिजे, की जेणेकरून त्यातून तुमचा प्रामाणिकपणा, त्या उत्तरातला प्रामाणिकपणा जो काय तो सिद्ध व्हावा. कारण की परीक्षकाला असं वाटतं का म्हणजे की याला या ठिकाणी त्या विषयाच्या अनुषंगाने असणारं जे काही प्रमाण द्यायचं होतं ते प्रमाण व्यवस्थित माहिती नव्हतं आणि म्हणून उगाच काहीतरी या ठिकाणी प्रमाण देऊन परीक्षकाला खुश करण्याचा प्रयत्न हा विद्यार्थी करतोय असं परीक्षकाला कधी वाटतं का म्हणे. आणि म्हणून जे काही प्रमाण तुम्हाला द्यायचं आहे त्या उत्तराच्या अनुषंगाने, मग भले ते या ठिकाणी कलमांच्या स्वरूपात असो, इसवी सनाच्या स्वरूपात असो, नकाशाच्या स्वरूपात असो, ते देत असताना आपण या ठिकाणी या
प्रमाणांच्या बाबतची ऑथेंटिकता किंवा तथ्यता सत्यता जी काय ती योग्य पद्धतीने पडताळून पाहिली पाहिजे, किंवा या ठिकाणी त्याबाबतचा संदर्भ जो काय तो योग्य पद्धतीने देणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय संबंधासारखा जो विषय आहे, जसं आपल्या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हाही संदर्भ जो काय तो पाहायला मिळतो, त्याचाही सिलेबस जो काय तो आपल्याला पाहायला मिळतो. तर आंतरराष्ट्रीय संबंधासारख्या विषयामध्ये जर का आपण या ठिकाणी भारत चीन संबंधाविषयी काही भाष्य करत असाल उत्तराच्या स्वरूपात, तर तिथेही भारत चीन संबंधाच्या अनुषंगाने असणारा जो काही मॅप आहे तो मॅप तुम्हाला योग्य पद्धतीने मांडता येऊ शकतो. म्हणजे असं नाही किंवा भूगोलाच्या पातळीवरच फक्त मॅप याचा संदर्भ देता येऊ शकेल प्रमाण म्हणून, तसं नाहीये. तर आपल्या GS2 च्याही पेपरमध्ये भारत चीन संबंधांच्या बाबतीत या ठिकाणी जर तुम्ही काही भाष्य करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भारत चीन संबंधांच्या अनुषंगाने जो काही मॅपचा वापर आहे तो करता येऊ शकेल. एवढंच नव्हे तर प्रमाणासाठी कलम किंवा इसवी सन किंवा नकाशे याचाच वापर या ठिकाणी करता येईल अशातला भाग नाही. तर प्रमाण या ठिकाणी एक प्रकारे साध्य करत असताना तर त्यातून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कोटेशन सुद्धा वापरून ते प्रमाण या ठिकाणी वापरू शकता. मग कोटेशन म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारचे, तर जसं आपला राज्यव्यवस्थेसारखा जो काही विषय आहे की ज्या राज्यव्यवस्थेसारख्या विषयामध्ये प्रश्नाच्या अनुषंगाने जर एखादं कोटेशन महत्वाचं वाटत असेल, मी काय म्हणतोय प्रश्नाच्या अनुषंगाने जर एखादं कोटेशन महत्वाचं वाटत असेल तर ते कोटेशन जे काय आहे ते तुम्ही टाकू शकता. जसं की आता पहा उदाहरण दिलेलं आहे की भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल. मग आता हे कोटेशन नेमकं कोणी म्हटलेलं आहे, तर महात्मा गांधींच्या माध्यमातून या ठिकाणी अशा प्रकारचं विधान केलं गेलेलं होतं. तर त्यामुळे आपल्याला जे काही आपण कोटेशन देत आहात ते कोणी नेमकं या ठिकाणी म्हटलेलं होतं हेही माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याचीही सत्यता आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असली पाहिजे. एवढंच नव्हे तर एखाद्या ग्रंथाचा किंवा एखाद्या पुस्तकाचा संदर्भ देऊन सुद्धा तुम्ही त्या प्रश्नामध्ये आपल्या उत्तराची प्रमाणता सिद्ध करू शकता. जसं की मी या ठिकाणी राज्यव्यवस्थेच्या पातळीवर संदर्भ दिलेला आहे की सत्ता विभाजनाचा सिद्धांत की जो आपल्याकडे मॉन्टेस्क्यू या व्यक्तीने मांडलेला होता. तर मॉन्टेस्क्यू या विचारवंताने या ठिकाणी सत्ता विभाजनाचा सिद्धांत जो काही तो सर्वप्रथम जागतिक पातळीवर मांडलेला होता. आणि तो द स्पिरिट ऑफ लॉ हा 1748 साली जो लिहिलेला त्याचा ग्रंथ होता, जे पुस्तक होतं, त्या पुस्तकाच्या माध्यमातून ग्रंथाच्या माध्यमातून मॉन्टेस्क्यूने हा सत्ता विभाजनासंबंधीचा सिद्धांत जो काय तो जागतिक स्तरावर मांडला होता. तर मग अशा प्रकारचे कोटेशन म्हणा किंवा अशा प्रकारच्या एक प्रकारे पुस्तकांचा संदर्भ ग्रंथांचा संदर्भ देऊन आपण आपली प्रमाणता उत्तरामधली जी काय ती सिद्ध करू शकता. आणि त्यातून आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती किती योग्य आणि किती समर्पक या उत्तरासाठी आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट करू शकता. आणि म्हणून प्रमाण हा जो काही घटक आहे तोही आपल्याला स्पष्ट करता येईल. चौथा घटक आहे आणि हा चौथा घटक अधिक महत्वाचा आहे. का, तर या चौथ्या घटकाच्या माध्यमातून एक प्रकारे उत्तराचं जे काही तुमचं स्वरूप आहे ते या ठिकाणी पाहायला मिळणार असतं. मग हा चौथा घटक नेमका कोणता, तर भाषा किंवा प्रेझेंटेशन. कारण की भाषेचं प्रेझेंटेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा मी तुमच्याशी या ठिकाणी या आन्सर रायटिंगच्या व्हिडिओच्या अनुषंगाने संवाद साधतोय किंवा तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन देतोय, तर माझी या ठिकाणी तुमच्या बरोबरचे संवाद साधण्याची जी काही भाषा आहे ती भाषा अतिशय या ठिकाणी योग्य असणं अपेक्षित आहे. का, कारण की जर काही भाषा किंवा जे काही मी सांगतोय ते तुम्हाला जर योग्य पद्धतीने समजत नसेल तर त्याला काही अर्थ असणार नाही. म्हणजे मी वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणांचा संदर्भ देऊन या ठिकाणी तुम्हाला हे आन्सर रायटिंगचे आधारभूत घटक हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तसंच तुम्ही परीक्षकाला सुद्धा आपल्या भाषेच्या माध्यमातून आपल्या उत्तराच्या माध्यमातून जणू काही समजावून सांगतायत की काय असं या ठिकाणी वाटलं पाहिजे. आणि म्हणून तुमची भाषा ही जी काय उत्तरातली ती अत्यंत एक प्रकारे मोहित करणारी असावी, गुंग करणारी असावी असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे परीक्षकाला असं वाटलं पाहिजे की या संबंधित उमेदवाराने या ठिकाणी उत्तर एकदम छान लिहिलेलं आहे, एकदम उत्तर या ठिकाणी एक्सलंट लिहिलेलं आहे. म्हणजे उमेदवाराने काय उत्तर लिहिले आहे असा हा प्रश्न त्याला त्या परीक्षकाला या ठिकाणी त्या उत्तरातून लक्षात आलं पाहिजे, किंवा एकदम छान उत्तर लिहिलं आहे, एकदम चांगलं उत्तर लिहिलेलं आहे असं वाटणं अपेक्षित आहे. तरच तुम्ही त्या परीक्षकाला चांगल्या पद्धतीने आपल्या उत्तराच्या माध्यमातून मोहित करू शकता असे तर म्हणता शिकेल. म्हणजे उत्तरातील ही जी काही भाषा आहे ती भाषा जर या ठिकाणी चांगली ठेवायची असेल तर नेमकं काय करणं अपेक्षित आहे, तर उत्तरातील वाक्य आणि शब्दामध्ये योग्य प्रकारची लिंकिंग असावी. कारण की बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येतं की आपल्याला मागच्या वाक्याचा पुढच्या वाक्याशी संदर्भ जोडत असताना लिंकिंग योग्य पद्धतीने लावता येत नाही. तर त्याची प्रॅक्टिस आपल्याला जर असेल, त्याची जर आपण सराव जर केला तर निश्चितपणे आपल्याला उत्तरातली भाषा जी काय ती अधिक चांगल्या पद्धतीने ठेवता येऊ शकेल. आणि म्हणून उत्तरामधली वाक्य किंवा शब्दामध्ये असणारी जी काही लिंकिंग आहे ती योग्य प्रकारची असावी. दुसरी गोष्ट म्हणजे उत्तरांच्या पातळीवर वाक्यामधला जो काही सहसंबंध आहे तो योग्य पद्धतीने जोडता आला असला पाहिजे. जर का तो तुम्हाला योग्य पद्धतीने सहसंबंध जोडता येत नसेल, म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतं किंवा वरच्या पॅराग्राफचा खालच्या पॅराग्राफशी आपण सहसंबंध जेव्हा जोडत असतो तेव्हा
वरच्या पॅरेग्राफ मधला संदर्भ आणि खालच्या पॅरेग्राफ मधला संदर्भ यांचा काहीतरी या ठिकाणी ताळमेळ लागणं गरजेचं असतं. कारण की जर तो ताळमेळ लागत नसेल तर आपलं उत्तर हे भरकटत चाललेलं असं आपल्याला दिसून येऊ शकेल. आणि म्हणून या ठिकाणी वरच्या पॅरेग्राफचा मागच्या पुढच्या पॅरेग्राफशी असणारा सहसंबंध किंवा पुढच्या पॅरेग्राफचा मागच्या पॅरेग्राफशी असणारा सहसंबंध हा योग्य पद्धतीने आपल्याला जोडता आला पाहिजे. आणि म्हणून भाषा या घटकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या ठिकाणी हा सहसंबंध सुद्धा महत्वाचा आहे. आता या भाषा घटकामध्ये आणखीन एक महत्वाचा इश्यू जो आहे तो कोणता आहे, तर जे काही शुद्ध लेखन आहे, कारण की भाषा म्हटलं की शुद्ध लेखन हा महत्वाचा घटक ठरतोच. त्यामुळे उत्तरातलं आपली जी काही शुद्धता आहे ती शुद्धता कशावर डिपेंड आहे, तर उत्तरातली शुद्धता जी काय आहे ती शुद्ध लेखनावर डिपेंड आहे. माझा बऱ्याच वेळा प्रश्न दिसून येतो की या ठिकाणी आपण जेव्हा मराठी भाषेमध्ये एखादं उत्तर लिहिणार आहात तर त्यावेळेस या ठिकाणी काना, उकार, वेलांटी याबाबतची जी काही शुद्धलेखनामध्ये असणारी जी काही नियमावली आहे ती आपण योग्य पद्धतीने पाळली पाहिजे. म्हणजे आणि शब्द नेमका कसा लिहिला गेला पाहिजे हे आपल्याला चांगलं माहिती असणं गरजेचं आहे. कारण की शेवटी हे वर्णनात्मक स्वरूप आहे. कारण की इथं या ठिकाणी जर आपल्याला शुद्धलेखन योग्य पद्धतीने मांडता येत नसेल, योग्य पद्धतीने लिहिता येत नसेल तर त्या उत्तरातल्या भाषेतून असणारी जी काही प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन पुअर वाटू नये. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी तो असं परीक्षकाला वाटू नये किंवा याला शुद्धलेखन ही साधं माहित नाहीये, साध्या शब्दांची या ठिकाणी ओळख पण त्याची नाहीये असं या ठिकाणी त्याला वाटू नये. आणि म्हणून शुद्धलेखनाला सुद्धा इथं महत्वाचं आहे. विशेषतः जेव्हा आपण या वैकल्पिक विषयांच्या पातळीवर जर तुम्ही साहित्यिक विषय निवडत असाल, वैकल्पिक विषय म्हणून मराठी सारखा वैकल्पिक विषय निवडत असाल किंवा इंग्लिश सारखा वैकल्पिक विषय निवडत असाल तर मग अशा वेळेस या ठिकाणी साहित्यिक विषयांमध्ये मग तो युपीसीच्या लेवलवर हिंदी सारखा वैकल्पिक विषय म्हणून निवडला गेला असेल तर मग अशा वेळेस मराठी, इंग्रजी, हिंदी या विषयात व्याकरणाच्या चुका या होता कामा नये. आणि म्हणून व्याकरणाच्या चुका होणार नाहीत किंवा असणार नाहीत याची काळजी या ठिकाणी आपल्याला घेणं आवश्यक असतं. एवढंच नव्हे तर जेव्हा आपण सोशल सायन्सचा प्रश्न उपस्थित करतो तर त्या एक लक्षात घ्या की बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं येणं अपेक्षित आहे की सोशल सायन्स सारख्या विषयामध्ये व्याकरणाचा संदर्भ या ठिकाणी देण्याची काय आवश्यकता आहे. तर एक लक्षात घ्या की सोशल सायन्स जरी असला तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी शुद्धलेखन हे अगदी योग्य पद्धतीने मांडता आलं पाहिजे. का तर या ठिकाणी काही थोड्याफार चुका या ठिकाणी आपण ग्राह्य धरू शकतो, पण असं नाही की या ठिकाणी शुद्धलेखन कसल्याच प्रकारचं या ठिकाणी योग्य नसेल आणि परीक्षक त्याला ऍक्सेप्ट करेल असं त्या ठिकाणी म्हणता येऊ शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी सोशल सायन्स सारखा विषय असू द्या नाही तर साहित्यिक विषय असू द्या आपली या ठिकाणी शुद्धलेखनाबाबतची जी काही गोष्ट आहे ती योग्य पद्धतीने मांडता येणं अपेक्षित आहे. आता आणखी एक महत्वाची गोष्ट इथं मी सांगतोय की जेव्हा आपण सामाजिक शास्त्रांचा किंवा सोशल सायन्सचा विचार करतो तेव्हा आणखी एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कोणता, की प्रत्येक सामाजिक शास्त्राची स्वतःची अशी एक लँग्वेज असते, भाषा असते. असं मी का म्हणतोय तर इतिहासाची जेव्हा तुम्ही उत्तर लिहाल तेव्हा या ठिकाणी इतिहासाची एक वेगळी भाषा आहे, इतिहासाचा एक वेगळा लहेजा आहे. राज्यवस्ती संबंधीचा एखादा तुम्ही भाग लिहित असाल, एखादं उत्तर लिहित असाल तर त्यावेळेस राज्यवस्ती संबंधीची भाषा वेगळी आहे, प्रशासनाची भाषा वेगळी आहे. म्हणजे वैकल्पिक विषयाच्या पातळीवर पॉलिटिकल सायन्स किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या क्षेत्रातून जेव्हा तुम्ही एखादं उत्तर लिहित असता तेव्हा त्याच्यावर त्या शास्त्राचा असणारा जो प्रभाव आहे तो प्रभाव आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे. लोक प्रशासनासारखा विषय जर तुम्ही या ठिकाणी लिहित असाल तर मग लोक प्रशासनासारख्या वैकल्पिक विषयामध्ये तुम्हाला प्रशासकीय भाषेची ज्ञान असणं अपेक्षित आहे. तर त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक सामाजिक शास्त्राची जी काही एक भाषा आहे ती भाषा जर योग्य पद्धतीने तुम्हाला मांडता आली तर ऑब्व्हियसली या ठिकाणी शुद्धलेखनाच्या पातळीवर त्या भाषेच्या रचनातून असणारा जो काही प्रभाव आहे तो दिसून येतो. आणि म्हणून राज्यशास्त्र असू द्या, लोकप्रशासन असू द्या, इतिहास असू द्या, भूगोल असू द्या, तत्वज्ञान असू द्या, अशा कोणत्याही प्रकारच्या सामाजिक शास्त्रासारख्या विषयाच्या अंतर्गत आपली भाषा ही योग्य प्रकारे ठेवायची असेल तर शुद्धलेखन हा सुद्धा या ठिकाणी एक महत्वपूर्ण घटक आहे, हे इथं मान्य करायला काय हरकत नाही. दुसरी गोष्ट काय तर जेव्हा आपण या भाषा या घटकाचा विचार करू उत्तर लेखनाच्या पातळीवर तेव्हा उत्तरातली जी काही आपली भाषा आहे ती भाषा अगदी सोपी असावी. सोप्या भाषेचा आणि शब्दांचा वापर या ठिकाणी त्यामध्ये आपण केला गेला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की उत्तरामध्ये सोप्या भाषेचा आणि शब्दांचा वापर करायचा म्हणजे नेमकं काय करायचं किंवा एक प्रकारे भाषा सोपी असावी म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की जेव्हा आपण या ठिकाणी उत्तर लिहिणार आहोत तेव्हा मोठी वाक्य लिहिण्याचं आपण टाळलं पाहिजे. गरज असेल तरच मोठी वाक्य लिहिण्याचा प्रयत्न आपण करावा. कारण की जेव्हा आपण एखादं वाक्य मोठं लिहित असतो किंवा लांबलचक लिहित असतो तेव्हा या ठिकाणी त्या वाक्याचा संदर्भ आपल्याला योग्य पद्धतीने पाळता आला पाहिजे, योग्य पद्धतीने लावता आला पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की दोन वाक्यांचा, दोन शब्दांचा एकमेकाशी असणारा जो काही संदर्भ आहे किंवा लिंकिंग जे काय आहे तेव्हा तुम्ही जोडत असता तेव्हा आपलं वाक्य हे अधिकाधिक लांबलचक होता कामा नये, मोठं होता कामा नये, की जेणेकरून परीक्षकाला त्या उत्तराची जी काही भाषा आहे ती सहज पद्धतीने समजावी.
सोप्या भाषेत त्यांनी आपलं उत्तर मांडलेलं आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी उत्तराची भाषा ही सोपी असावी. आता पहा, मी या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की उत्तराची भाषा नेमकी सोपी असावी म्हणजे काय. तर एक प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेच्या पातळीवर या ठिकाणी या वाक्यांचा संदर्भ मी या ठिकाणी दिलेला आहे, ते आपण पाहू शकता की वजीर आजम के मिजाज नासाज है. वजीर आजम के मिजाज नासाज है. आता हा जो काही हे जे काही वाक्य आहे ते उर्दू भाषेतलं आहे. पण जेव्हा आपण उर्दू भाषेचा संदर्भ विचार घेतो तेव्हा उर्दू ही अत्यंत या ठिकाणी सुंदर भाषा आहे किंवा एक प्रकारे या ठिकाणी ऐकायला मधुर भाषा आहे. पण जरी ती मधुर वाटत असली किंवा जरी ती सुंदर वाटत असली तरी ती समजायला सुद्धा योग्य असली पाहिजे. कारण की जर परीक्षकाला तुमची भाषा योग्य पद्धतीने समजत नसेल, सोप्या शब्दाचं तुम्ही त्याची मांडणी केलेली नसेल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही या ठिकाणी शास्त्रोक्त शब्दांचा वापर करून जर परीक्षकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असाल तर मग ऑब्व्हियसली या ठिकाणी आपली भाषा ही समोरच्या परीक्षकाला लवकरात लवकर समजणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण सोप्या वाक्यांचा, सोप्या शब्दांचा, सोप्या भाषेचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. जसं मी आता म्हटलं की वजीर आजम की मिजाज नासाज है, हे लवकर समजणार नाही. पण जर का या ठिकाणी तेच आपण वाक्य हिंदीमध्ये पाहिलं की प्रधानमंत्री का स्वास्थ्य अच्छा नहीं है, प्रधानमंत्री की तबियत किंवा स्वास्थ्य अच्छा नाहीये, तर हे सहज समजण्यासारखं आहे. किंवा पंतप्रधानांची तब्येत ठीक नाहीये हे सुद्धा सहज समजण्यासारखं आहे. किंवा द पीएम इज नॉट फिलिंग गुड, हेही सहज समजण्यासारखं आहे. म्हणजे भाषा इंग्रजी असू द्या किंवा मराठी असू द्या किंवा हिंदी असू द्या, जर का ती परीक्षकाला समोरच्या सहज पद्धतीने समजणारी असेल, सोप्या पद्धतीने समजणारी असेल, तर तो परीक्षक सुद्धा आपल्या उत्तरांमध्ये अधिकाधिक इंटरेस्ट घेत असतो, अधिकाधिक या ठिकाणी तो रस घेत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपली जी काही भाषा आहे ती अधिकाधिक सोपी असावी. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा घटक आहे, जेव्हा आपण उत्तर लेखनाचा विचार करतो, चांगले उत्तर लेखनाचा विचार करतो किंवा आन्सर रायटिंगचा विचार करतो, तर त्यामध्ये शब्दसंग्रह. आता मी जसं मागाशी म्हटलं की प्रत्येक विषयाची एक विशिष्ट भाषा असते, तर प्रत्येक विषयातले सुद्धा विशिष्ट शब्द असतात, शब्दसंग्रह असतो. राज्यव्यवस्थेसारखा शब्द जेव्हा तुम्ही विषय अभ्यासता तेव्हा राज्यव्यवस्थेतले सगळे तुम्हाला जे काही शब्द आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. कलमांचा संदर्भ माहिती असणं गरजेचं आहे, कायद्यांचा संदर्भ माहिती असणं गरजेचं आहे, किंवा राज्यव्यवस्थेतले असणारा ठराविक जे काही शब्दांचा संदर्भ आहे तो माहिती असणं पाहिजे. मग ते कायदेविषयक शब्द असतील, वैधानिक शब्द असतील, घटनात्मक शब्द असतील, राष्ट्रपतीसारखा या ठिकाणी एखादी राष्ट्रपतीशी संबंधित असणारी तरतूद असेल, महाभियोगासारखा असणारा शब्द असेल, तर असे अनेक प्रकारचे जे शब्द आहेत की ज्या शब्दांचा साठा आपला योग्य असला पाहिजे, शब्दसंग्रह जो आहे तो योग्य असला पाहिजे. आणि म्हणून प्रांजळ शब्दांचा साठा असणं आवश्यक. त्या विषयाच्या अनुषंगाने असणारे जे काही सोपे शब्द आहेत, प्रांजळ शब्द आहेत, त्या शब्दांचा साठा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. सामान्य भाषा असावी आणि उत्तरात इंग्रजी शब्दांचा वापर केला तरी चालतो. आता पहा की सामान्य भाषा असावी आणि उत्तरामध्ये इंग्रजी शब्दाचा वापर केला तरी चालतो. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येतं की या ठिकाणी समोरच्या परीक्षकाला एखादी गोष्ट आपली मराठी भाषेत जर योग्य पद्धतीने समजत नसेल तर त्याला पर्यायी पॅरलल इंग्रजी शब्द सुद्धा वापरून तुम्ही ती कन्सेप्ट म्हणा किंवा आपलं जे काही या ठिकाणी उत्तर आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न समोरच्या परीक्षकाला करू शकता. आणि म्हणून या ठिकाणी सामान्य भाषा तर असायच असेल, पण जर एखादी गोष्ट तुम्हाला मराठी भाषेतून समजावून सांगत असताना असं वाटत असेल की परीक्षकाला तो शब्द मराठीमध्ये समजायचा नाहीये, तर त्याला पॅरलल इंग्रजी शब्द सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. इंग्रजी शब्दांचा वापर या ठिकाणी करावा का करू नये, तर निश्चितपणे या ठिकाणी या उत्तर लेखनामध्ये किंवा जेव्हा आपण उत्तर लिहिणार आहात तेव्हा त्या ठिकाणी इंग्रजी शब्दाचा वापर करायला काही हरकत नाही. परीक्षकाला कधी कधी प्रश्नातील आपल्या उत्तराची भाषा जेव्हा समजत नाही तेव्हा या ठिकाणी पर्यायी इंग्रजी शब्दांचा वापर केला तरी चालतो. कारण की बऱ्याच वेळा अनेक असे परीक्षक असतात की ज्यांना काही मराठीतले शब्द माहिती असतीलच अशातला भाग नाही, तर त्यावेळेस या ठिकाणी त्यांना पर्यायी इंग्रजी शब्दांचा संदर्भ देऊन तो शब्द किंवा ती कन्सेप्ट या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न तुम्ही निश्चितपणे करू शकता. मित्रांनो, आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की कधी कधी आपल्याला जो काही आयोगाकडून प्रश्न विचारला गेला असतो तो सुद्धा व्यवस्थित समजत नाही, कारण की तो सुद्धा मराठी भाषेत दिलेला असताना तिथं वापरली गेलेली जी काही मराठी भाषा असते, आयोगाकडून वापरली गेलेली जी काही मराठी भाषांतर असतं तेही कधी कधी आपल्याला समजत नाही. आपल्याला याचा प्रत्यय जो काय आहे तो ऑब्जेक्टिव्ह बेसिसवर आलेला असेल, कारण की ऑब्जेक्टिव्ह बेसिसवर सुद्धा आपल्याला अनेक वेळा अनेक प्रश्न आयोगाचे जे मराठी भाषांतरात विचारले गेलेले असतात तर ते आपल्याला योग्य पद्धतीने समजत नाहीत. मग अशा वेळेस तिथं इंग्रजीचा पर्याय म्हणून वापर करायला काय हरकत नाही. जर का तुम्हाला प्रश्न जो काय तो मराठी भाषेत विचारलेला असताना समजला नसेल, योग्य पद्धतीने आत्मसात धरलेला नसेल, तर तुम्ही पर्यायी इंग्रजी भाषेचा वापर करून तो प्रश्न समजून घेऊ शकता. हेही तर महत्वाची गोष्ट आहे. एवढंच नव्हे तर कधी कधी प्रश्नातील जी काही भाषा आहे
ते उमेदवाराला जर समजत नसेल तर या ठिकाणी प्रश्नांचं भाषांतर हे आपल्याला अवजड वाटू शकतं, अवघड वाटू शकतं. जसं की मी आता इथं उदाहरण दिले पहा की संसदेची सत्र समाप्ती झाल्यामुळे विधेयके व्यपगत होत नाहीत. संसदेची सत्र समाप्ती झाल्यामुळे विधेयके व्यपगत होत नाहीत. आता इथं व्यपगत याला मी पर्यायी एक इंग्रजी शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे लॅप्स. आता व्यपगत हा शब्द या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला समजतो तशाचा भाग नाही, हा घटनेतला जशाच तसा वापरलेला शब्द. भारतीय राज्यघटनेच्या कलम 107 मधल्या तरतुदीमध्ये या प्रकारचं या ठिकाणी तरतूद आपल्याला पाहायला मिळते की संसदेची सत्र समाप्ती झाल्यामुळे विधेयके व्यपगत होत नाहीत. व्यपगत होत नाहीत म्हणजे काय, तर रद्द होत नाहीत. साध्या सोप्या भाषेचं सांगायचं झालं तर त्याचा उल्लेख आपल्याला कसं करता शिकेल की रद्द होत नाही. पण समोरच्या परीक्षकाला व्यपगत हा शब्द जर समजत नसेल तर तुम्ही पर्याय त्याला लॅप्स हा शब्द जो काय तो वापरून त्याबाबतचा उल्लेख जो काय तो करू शकता. किंवा सरळ साध्या भाषेत सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्याचा संदर्भ जो काय देऊ शकता की संसदेची सत्र समाप्ती झाल्या कारणामुळे विधेयके रद्द होत नाहीत असाही उल्लेख केला तरी काही ते चुकीचं होणार नाही. एवढंच नव्हे तर उत्तरामध्ये मराठीला पर्याय म्हणून जो काही इंग्रजी शब्द तुम्ही लिहिणार आहात तो ब्रॅकेटमध्ये जरी लिहिला किंवा त्याचा उल्लेख जरी केला तरी चालेल. की एका बाजूला मराठीमध्ये त्याला ब्रॅकेटमध्ये पर्याय इंग्रजी शब्द लिहून संबंधित परीक्षकाला त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न सुद्धा तुम्ही करू शकता. बऱ्याच वेळा आपल्याला असे काही शब्द आहेत की जे शब्द या ठिकाणी परीक्षकाला समजावून सांगत असताना या ठिकाणी अशा प्रकारच्या इंग्रजी शब्दांचा उल्लेख जो काय तो ब्रॅकेटमध्ये करता येऊ शकतो. जसं आपल्याला सुद्धा प्रशासनातले काही शब्द माहिती नसावेत, जसं मी उल्लेख केलेला पहा की परीक्षाधीन कालावधी. आता परीक्षाधीन कालावधी म्हटलं की आपल्याला लवकरात लवकर समजत नाही, पण प्रोबेशनरी पिरियड म्हटलं की लवकर समजतं. किंवा अनुशेष, आपल्याला बॅकलॉग हा शब्द माहित असतो पण अनुशेष हा शब्द माहितीच असेल अशातला भाग नाहीये. किंवा अनुकंपा, कंपेशन हा शब्द या ठिकाणी माहिती असेल पण या ठिकाणी अनुकंपा हा शब्द माहिती असेल अशातला भाग नाही. म्हणजे सांगायचं तू काय की अनेक प्रकारचे असे शब्द असतात जेव्हा आपण उत्तरामध्ये भाषेच्या स्वरूपात ते मांडत असतो तेव्हा त्या शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द वापरून तुम्ही समोरच्या परीक्षकाला याबाबतची जी काही माहिती आहे ती देऊ शकता की जेणेकरून तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे, काय व्यक्त करायचं आहे हे परीक्षकाला सहजासहजी कळू शकेल. विशेष म्हणजे या ठिकाणी इंग्लिश शब्द मराठीत जसेच तसे या ठिकाणी लिहायला सुद्धा काही हरकत नाही. जर का आपल्याला असं वाटत असेल किंवा त्या इंग्रजी शब्दांचा जशाच तसा उल्लेख जो का आहे तो मराठीमध्ये लिहून करावा तर तसंही करायला काही हरकत नाही. जसं मी तो उल्लेख केलेला किंवा बजेट हा शब्द मराठीत सुद्धा वापरला जातो, इंग्रजीमध्ये पण वापरला जातो. तर त्यामुळे बजेट सारखा शब्द असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचा इंग्रजी शब्द आहे की तो जशाच तसा मराठीमध्ये लिहून तुम्ही समोरच्या परीक्षकाला त्याबाबतची जाणीव करून देऊ शकता. आणि म्हणून या ठिकाणी शब्दसंग्रह त्या विषयाच्या पातळीवर असणारा जो काही शब्दसंग्रह आहे तो महत्वाचा आहे. तो शब्दसंग्रह सुद्धा या ठिकाणी जर योग्य पद्धतीने प्रत्येक उमेदवाराकडे असेल त्या विषयाच्या अनुषंगाने तर त्याचं उत्तर जे काय ते अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना मांडता येऊ शकतं. तर त्यामुळे शब्दसंग्रह हा एक महत्वाचा घटक आहे. त्यानंतर आणखी एक पुढचा महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे कोणता, तर एक प्रकारे प्रस्तुतीकरण. आता भाषा हा घटक तर आपण पाहिला, पण भाषा घटकामध्ये जे काही विभिन्न घटक किंवा भाषा सोपी असावी, शब्दसंग्रह असावा हे जर आपण पाहिलेच आहे, शुद्ध लेखन असावं. पण प्रस्तुतीकरण किंवा सादरीकरण हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे की प्रस्तुतीकरण म्हणजे नेमकं काय किंवा सादरीकरण म्हणजे नेमकं काय. तर तुमचं जे काही उत्तर आहे ते परीक्षकाला जेव्हा उत्तरपत्रिका पाहाल तर त्यावेळेस या ठिकाणी ते उत्तर आकर्षक दिसलं पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे. आता प्रश्न असा पडतो की उत्तर आकर्षक दिसणं किंवा सुंदर दिसणं म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये पडणं साहजिक आहे. की उत्तर आकर्षक कसं करायचं, उत्तर सुंदर कसं या ठिकाणी ठेवायचं. तर एक लक्षात घ्या की उत्तराला पाहता क्षणी परीक्षकाला असं वाटलं पाहिजे की ते उत्तर खूप चांगलं आहे. पाहता क्षणी म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणता शकेल की जेव्हा तुम्ही एखादी मुलगी बघायला जाता आणि पाहता क्षणी तुम्हाला ती मुलगी जर आवडत असेल लग्नाच्या दृष्टीने तर मग अशा वेळेस या ठिकाणी तुम्ही चटकन निर्णय घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. मग तसंच या ठिकाणी परीक्षकाला सुद्धा वाटलं पाहिजे की उत्तराला पाहता क्षणी ते उत्तर चांगलं आहे असं वाटलं पाहिजे. आणि मग उत्तराला पाहता क्षणी हे उत्तर चांगलं वाटलं पाहिजे यासाठी नेमकं काय गरजेचं आहे, तर तुमचं अक्षर चांगलं असलं पाहिजे. तुमचं या ठिकाणी जे हँडरायटिंग आहे ते हँडरायटिंग चांगलं असलं पाहिजे. तरच या ठिकाणी तो परीक्षक जो आहे तो त्या हँडरायटिंगला बघूनच उत्तराकडे आकर्षित होऊ शकतो किंवा उत्तराकडे या ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकतो. आणि म्हणून हँडरायटिंग हे उमेदवाराचं चांगलं असलं पाहिजे, अक्षर वळणदार असावं, सुंदर असावं आणि ते परीक्षकावर अधिकाधिक प्रभाव टाकणारं सुद्धा असलं पाहिजे. कारण की कोणत्याही उमेदवाराचं जे काही अक्षर आहे ते सर्वप्रथम त्या परीक्षकावर प्रभाव टाकतं. कारण की जर का तुम्ही त्या परीक्षकाला उत्तर
पाहण्यासाठी, उत्तर वाचण्यासाठी जर भाग पाडत असाल तर उत्तर पाहण्यासाठी भाग पाडण्यामध्ये तुमचं अक्षर खूप या ठिकाणी प्रभावी ठरतं. अक्षर खूप या ठिकाणी महत्वाचं ठरतं की वळणदार अक्षरामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उत्तर लिहिण्याचा प्रयत्न जो काय तो या उमेदवाराने केलेला आहे असं परीक्षकाला लवकर वाटतं आणि मग तो उत्तर सहजासहजी या ठिकाणी वाचायला सुरुवात करतो. पण जर का आपलं उत्तर जर या ठिकाणी किंवा आपलं जे अक्षर जे काय आहे ते वळणदार नसेल, बऱ्याच वेळा या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांचे जे काही अक्षर आहे ते वाचायचं म्हटलं तर शब्द शोधून काढावे लागतात, शब्दांचा उल्लेख जो काय तो शोधून काढावा लागतो आणि मग त्यामुळे या ठिकाणी अक्षरामध्ये असणारा जो वळणदारपणा आहे तो जर नसेल तर मग ऑब्व्हियसली या ठिकाणी जो प्रभाव परीक्षकावर आहे तो नकारात्मक पद्धतीने पडत असतो. आणि म्हणून अक्षर हे वळणदार असावं, सुंदर असावं की जे परीक्षकावर खूप प्रभाव पडू शकतं. त्याचबरोबर हँडरायटिंग परीक्षकाला उत्तर वाचण्यासाठी भाग पाडते. जसं मी आता म्हटलं की कोणत्याही प्रकारचं हँडरायटिंग हे या ठिकाणी उत्तराला परीक्षकाला तेव्हाच या ठिकाणी उत्तर वाचण्यासाठी भाग पाडू शकतं जेव्हा या ठिकाणी ते अक्षर वळणदार असेल किंवा सुंदर असेल. उत्तर स्मार्ट असावं. आता उत्तर या ठिकाणी स्मार्ट असावं किंवा स्मार्ट म्हणजे नेमकं कसं असावं हा प्रश्न येतो पडणं साहजिक आहे. तर आता उत्तर स्मार्ट असावं म्हणजे नेमकं काय, तर उत्तराला चांगले सजविणे आवश्यक आहे. उत्तराला चांगलं सजविणं आवश्यक आहे. आता चांगलं सजविणं आवश्यक आहे म्हणजे काय, आता आपण मेकअप करतो पण जर तो भडक मेकअप झालेला असेल तर ते वेगळंच काहीतरी दिसतं. म्हणून आपल्या या ठिकाणी उत्तर लिहित असताना सुद्धा उत्तराचं जे काही सजावट आहे किंवा सजावटीकरण जे आहे ते आपण केलं पाहिजे, पण याचीही काळजी घेतली पाहिजे की उत्तर सजवीत असताना ते मर्यादित सजविणे गरजेचं आहे. ते मर्यादित सजविणे गरजेचं आहे. त्यामध्ये भडकाऊपणा किंवा भडकपणा जो काय तो दिसतं कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर हे चांगलं सजवणं आवश्यक आहे. मग उत्तर हे स्मार्ट असण्यासाठी किंवा उत्तर हे चांगलं सजवण्यासाठी नेमकं काय आपण वापर केला पाहिजे उत्तरामध्ये, तर उत्तरामध्ये योग्य तेथे पॅराग्राफ परिचित आपण पाडला पाहिजे. कारण की उत्तर हे पाहत असताना जर ते पॅराग्राफच्या आधारावर या ठिकाणी पाहायला मिळत असेल तर त्यातला जो सुबकता आहे, त्यातली जी काही सुंदरता आहे ती स्पष्ट होते. जर तुम्ही या ठिकाणी उत्तरामध्ये कोणत्याही प्रकारचा पॅराग्राफ पाडणार नसाल, परिच्छेद पाडणार नसाल तर ते निबंध वजा लिहिल्यासारखं वाटतं. निबंधामध्ये पण या ठिकाणी आपण पॅराग्राफ किंवा परिच्छेद पाडणं गरजेचं आहे. पण जर का ते या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या परिच्छेद किंवा पॅराग्राफच्या बेसिसवर विचार घेत नसाल तर मग या ठिकाणी नेमका कुठून कोणता संदर्भ सुरू झालेला आहे, कुठून कोणता संदर्भ संपतो हे लक्ष देत नाही. आणि म्हणून मी जसं मागाशी म्हटलं होतं की एक प्रकारे जेव्हा आपण उत्तर लिहित असतो तेव्हा या ठिकाणी मागच्या पॅराग्राफचा पुढच्या पॅराग्राफशी असणारा संदर्भ सुद्धा महत्वाचा आहे आणि पॅराग्राफ पाडणं किंवा परिचित पाडणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा उत्तर आपण आकर्षक पद्धतीने लिहिणार असतात तेव्हा या ठिकाणी त्याला सजवत असताना एक प्रकारे योग्य तिथे पॅराग्राफ, योग्य तेथे म्हणतो, उगाच कुठेही पॅराग्राफ पाडणं गरजेचं नाहीये. तर जिथं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी गरज आहे त्या दृष्टीने तो पॅराग्राफ पाडणं गरजेचं आहे. तर त्यामुळे योग्य तिथे पॅराग्राफ उत्तरामध्ये असला पाहिजे. नकाशा किंवा मॅपचा गरजेनुसार आपण वापर करावा. मी इथं पुन्हा एकदा उल्लेख करतोय पहा की गरजेनुसार वापर करावा. नकाशा किंवा मॅपचा हा गरजेनुसारच वापर करावा. उगाच ओबडधोबड कुठेही या ठिकाणी उत्तरामध्ये नकाशाचा किंवा मॅपचा वापर जो काय तो करू नये. गरज आहे त्या ठिकाणीच तो नकाशाचा वापर जो काय तो करावा. किंवा तक्त्याचा सुद्धा वापर तुम्ही केला तरी चालेल. म्हणजे विभिन्न प्रकारचे, जसं इकॉनॉमी सारखा या ठिकाणी सब्जेक्ट आहे तर त्या इकॉनॉमी सारख्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट जर संख्यात्मक पातळीवर पटवून द्यायची असेल तर तिथे तुम्ही तक्त्याचा वापर करू शकता. राज्यव्यवस्थेसारख्या घटकामध्ये जर तुम्हाला एखाद्या गोष्टीला तक्त्यात अधिकाधिक चांगल्या पद्धतीने जर एखादी गोष्ट समजावून सांगण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी तो तक्ता तिथं विचारात घेऊ शकता. कारण की बऱ्याच वेळा आपल्याला हा तक्ता जो काय तो कशा अर्थाने फायद्याचा ठरतो की आपल्याला जी काही शब्द मर्यादा स्पष्ट केलेली आहे तर त्या शब्द मर्यादेच्या अंतर्गत जर एखादी गोष्ट आपल्याला सांगायची आहे, समजावून द्यायची असेल तर या ठिकाणी तक्ता हा तिथं आणखीन अधिक फायद्याचे ठरतो. आणि म्हणून तक्त्याचाही योग्य तिथे वापर करावा. हाही या ठिकाणी उत्तर सजवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारा घटक आहे. याचबरोबर या ठिकाणी पेनचा कलर, आता मी या ठिकाणी जाणीवपूर्वक या बाबतीची माहिती देतोय की लाल पेन वगळता इतर कोणत्याही प्रकारच्या पेनचा वापर जो काय तो त्याच्यामध्ये आपल्याला करता येऊ शकेल. म्हणजे लाल पेन हा परीक्षकाकडून वापरला जाणार त्यामुळे लाल पेनचा विचार करण्याची गरजच नाही. पण पेनचा वापर करत असताना तुम्ही त्या उत्तराला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सजावटीकरण करत असताना किंवा स्मार्ट बनत असताना पेनचा कलर जो काय तो चेंज करू शकता. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी इथं एक प्रकारे पेनचा कलर जो काय तो तुम्ही निळा, काळा या दृष्टीने तुमच्या घेऊ शकता का की त्याचं आपण सजावटीकरण करतोय. ज्या ठिकाणी आपल्याला जेल पेन वापरायचा त्या ठिकाणी जेल पेनचा वापर करून तिथे आपण आणखी थोडीशी भर राखू शकता. बॉलपेनचाही वापर करू शकता. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून तुम्ही जर या ठिकाणी त्या उत्तराला अधिकाधिक सजवण्याचा प्रयत्न करणार असाल वेगवेगळ्या स्वरूपात
तर मग निश्चितपणाने तिथं आपलं उत्तर जे काय ते अधिकाधिक स्मार्ट किंवा अधिकाधिक उत्तम पद्धतीने मांडलं जाऊ शकेल किंवा दिलं जाऊ शकेल. तर मित्रांनो, या ठिकाणी जेव्हा आपण या उत्तर लेखनाचा विचार करतोय, आन्सर रायटिंगचा विचार करतोय, तेव्हा हे संबंध जे काही आधारभूत घटक आहेत ते आधारभूत घटक आपण विचार घेण्याची गरज आहे. या संबंध आधारभूत घटकांच्या आधारावर जर तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहिणार असाल तर मग निश्चितपणाने आपलं एक उत्तर जे काय आहे ते चांगल्या प्रकारचं तयार होऊ शकतं. कारण की या संबंध पातळीवर या ठिकाणी उत्तर लेखनाचा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा परीक्षकाला या उत्तरामध्ये जे मी सांगितलेले संबंध घटक आहेत ते संबंध घटक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत किंवा त्या उत्तरामध्ये संबंध घटकांचा संदर्भ जो काय तो पाहायला मिळतोय, हे जेव्हा परीक्षकाला पटेल, हे जेव्हा परीक्षकाला या ठिकाणी समजेल, तेव्हा तो आपल्या उत्तराला अधिकाधिक चांगल्या प्रकारचे मार्क्स जे काय ते देऊ शकतो. म्हणजे पाहता क्षणी हे उत्तर जर आकर्षक वाटत असेल, वाचल्यानंतर सुद्धा जर ते उत्तराला या ठिकाणी ते उत्तर प्रेक्षकाला प्रभावी करणार असेल, तर का म्हणून त्या प्रेक्षकाकडून 10 पैकी 8 गुण 7 गुण जे काय ते दिले जाऊ शकणार नाहीत? निश्चितपणे दिले जाऊ शकते. पण तसं ते उत्तर आपलं असलं पाहिजे, तसं ते उत्तर आपण या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. आणि मग अशा प्रकारचं चांगलं उत्तर देत असताना हे संबंध जे काय आधारभूत घटक आहेत ते आपण विचार घेण्याची गरज आहे, की ज्या आधारभूत घटकामध्ये भाषा हा घटक महत्वाचा आहे, किंवा एक प्रकारे शुद्धलेखन हा घटक महत्वाचा आहे, किंवा एक प्रकारे उत्तराचा विस्तार, उत्तरामध्ये असणारं संतुलन हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. तर असे अनेक जे घटक आहेत, प्रस्तुतीकरण म्हणा, सादरीकरण म्हणा, प्रामाणिकपणा, प्रमाण जे काय आहे सादर करणं, या सगळ्या घटकांचा संदर्भ जो काय तो महत्वाचा आहे. या सगळ्या आधारभूत घटकांच्या आधारावर तुम्ही या ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारचं उत्तर जर लिहिणार असाल तर निश्चितपणाने परीक्षकाला तुम्ही अधिकाधिक चांगल्या पद्धतीने प्रभावित करू शकता आणि त्या आधारावर आपल्या उत्तरासाठी अधिकाधिक गुण किंवा मार्क्स जे काय ते प्राप्त करू शकता. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आन्सर रायटिंगच्या टिप्स किंवा उत्तर लेखनासंबंधीचे आधारभूत घटक, चांगले उत्तर लिहिण्यासाठीचे आधारभूत घटक याचा आढावा जो काय तो थोडक्यात या ठिकाणी घेतलेला आहे. आता आगामी जे काही पुढचं आपलं व्हिडिओ असणार आहे तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यात उत्तर लेखनाशी संबंधित आणखीन एक महत्वपूर्ण जो घटक आहे की उत्तर हे आपण शब्द मर्यादेच्या अंतर्गत कसं लिहिलं पाहिजे त्याचाही या ठिकाणी आढावा जो काय तो घेणार आहोत. कारण की जेव्हा आपण एखादं उत्तर लिहिणार असतो तेव्हा ते जर शब्द मर्यादेच्या अंतर्गत जर लिहिलं तर ते सुद्धा या ठिकाणी अधिक चांगलं प्रभावी उत्तर होऊ शकतं. कारण की आयोगाने, मग ते युपीएससी सारखा आयोग असो किंवा एमपीसी सारखा आयोग असो, या दोन्ही पातळीवर जर तुम्ही पाहिलं तर नुकतंच आपल्याकडे एमपीसी सुद्धा प्रश्नपत्रिकेचा नमुना जो काय तो आपल्याला सांगितलेला आहे, त्याबाबतची नोटिफिकेशन आपल्याकडे दिलं होतं आणि त्यात सुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रश्न संबंधीचे जे काही शब्दमर्यादेचा उल्लेख आहे तो केलेला आहे. मग तो पेपर निबंधाचा असू द्या, सामान्य अध्ययनाचा असू द्या, वैकल्पिक विषयाचा असू द्या. तर त्यामुळे उत्तर लेखनामध्ये शब्द मर्यादेला सुद्धा अधिकाधिक महत्वाचं स्थान आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण हे 5 आधारभूत घटक पाहिलेले त्याच पद्धतीने शब्द मर्यादा हा 6वा सुद्धा घटक आपल्याला या ठिकाणी या उत्तर लेखनामध्ये विचारात घ्यायचा आहे. पण याबाबतचा जो काही विस्ताराने आढावा आहे तो आपण भाग 2 मध्ये, याच व्हिडिओच्या भाग 2 मध्ये आपण पुढे घेणार आहोत. तर या उत्तर लेखनासंबंधीचा जो काही भाग 2 आहे की जो अधिकाधिक फोकस करणारा आहे तो शब्द मर्यादेच्या पातळीवर, शब्द मर्यादेच्या या घटकावर, तर त्या दृष्टिकोनातून जो काही आपला पुढचा व्हिडिओ आहे तो निश्चितपणाने पहा आणि हाही व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल या पद्धतीने या ठिकाणी हा व्हिडिओ जो काय तो अधिक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. एवढंच नव्हे तर आपल्या या आजच्या या व्हिडिओला अधिकाधिक पद्धतीने लाईक करा किंवा आपल्या चॅनलला सुद्धा अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या या वर्णात्मक स्वरूपातल्या आन्सर रायटिंगच्या या व्हिडिओमध्ये आज इथं आपण थांबूयात आणि जाताना पुन्हा एकदा सर्वांना विनंती की इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या आपल्या युट्यूब चॅनलला एक प्रकारे अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. एवढंच नव्हे तर मी आणखीन एक इथं सांगू इच्छितो की आपल्याला या पुढील कालखंडामध्ये जो काही आपला सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2चा सिलेबस आहे किंवा एक प्रकारे या ठिकाणी वैकल्पिक विषय, लोक प्रशासन याबाबतचा जो काही सिलेबस आहे तर त्या सिलेबसच्याही बाबतची जी काही चर्चा आहे ती एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मग सामान्य अध्ययन पेपर 2चाही आपण सिलेबसच्या पातळीवरचा जो काही एक व्हिडिओ आहे तो पाहणार आहोत किंवा एक प्रकारे या ठिकाणी वैकल्पिक विषय, लोक प्रशासन याबाबतचे जे काही 2 पेपर आहेत त्याच्याही बाबतची चर्चा आपल्याला एका व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे. आणि वारंवार आपण या ठिकाणी विभिन्न प्रकारच्या प्रश्नांच्या आधारावर उत्तर लेखन कसं करायचं याचा नमुना उत्तरांच्या पातळीवर सुद्धा जो काही संदर्भ आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून बनावं. म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मध्ये प्रश्न असोत किंवा वैकल्पिक विषय, लोक प्रशासनामधले प्रश्न असोत, याचा जो काही आढावा आहे तो आपण युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत. प्रश्न आणि उत्तर, नमुना उत्तर हे तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं जाईल आणि त्या आधारावर जी काही चर्चा आहे ती आपण त्याच्यामध्ये करून आणणार आहोत. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने अशाच अनेक प्रकारच्या आपल्या युट्यूब व्हिडिओला प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण थांबूयात. धन्यवाद.